नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत अशी भजी। फ्रेंड्स, आज आपण भजी तयार करणार आहोत। त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पटकन बघून घेऊया। 1 वाटी बेसन पीठ घेतलेले आहे आणि याच बेसन पीठात मी 2 चम्मच तांदळाचं पीठ टाकलेलं आहे, मिक्स केलेलं आहे। मी 2 ते 3 पालकाची पानं स्वच्छ धुवून ही अशी मोठी मोठी चिरून घेतलेली आहे, बघू शकता। तसेच थोडीशी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे, 1 चिमूट खायचा सोडा, चवीनुसार मीठ, 1 चम्मच अर्धा चम्मच धने पावडर, अर्धा चम्मच जिरे पावडर, चिमूटभर हळद, थोडासा अर्धा चम्मच ओवा, 2-3 हिरव्या मिरच्या आणि 1 चिरलेला कांदा। चला तर मग आता आपण भज्यासाठी बॅटर रेडी करून घेऊया। मी त्यासाठी एक बाउल घेतलेला आहे, त्याच्यात हे वाटीभर बेसन पीठ घातलेलं आहे, बघू शकता। या बेसन पिठात आता आपल्याला सगळे साहित्य घालायचं आहे। थोडासा कांदा, तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त घालू शकता। 3 हिरव्या मिरच्या, हे पण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। थोडासा ओवा, अर्धा चम्मच थोडं चिमूटभर खायचा सोडा, थोडीशी किंचित हळद टाकायची आहे कलर यायसाठी, अर्धा चम्मच जिरे पावडर, अर्धा चम्मच धने पावडर आणि आपण छान कलर यायसाठी थोडीशी 2 ते 3 आपल्याला हे पालकाची पाने घालायची याच्यात आणि थोडीशी कोथिंबीर कलर आणि चवही छान येते। तसेच आपल्याला याच्यातच आपल्या आवडीनुसार टेस्टनुसार मीठ ॲड करायचे आहे। आता हे सगळे आपण 1 चम्मचने मिक्स करून घेणार आहोत, सगळे साहित्य बघू शकता। एकजीव असं मिक्स करून घ्यायचे आपल्याला सगळे साहित्य बेसनमध्ये। मी भज्यासाठी डाळ दळून आणताना तेव्हाच मी थोडेसे त्याच्यात तांदूळ घालून दळून आणते। तुमच्याकडे बेसन असेल तर तुम्ही मिक्सरमधून तांदूळ काढून 2 चम्मच तांदूळ काढून त्याचे 2 चम्मच पीठ घालू शकता। एका वाटीला 2 चम्मच तांदळाचे पीठ लागते। आपलं आता हे सगळे पदार्थ आपले मिक्स झाले आहेत, बघू शकता। याच्यात आता आपण थोडं करून पाणी टाकणार आहोत बॅटर बनवण्यासाठी। कधीच एकदाच पाणी घालायचं नाही बॅटरमध्ये। आणि आपल्या बॅटरमध्ये गुठळ्या वगैरे राहणार नाही याची काळजी घ्या। छान अशी कुरकुरीत भजी होतात ही तांदळाच्या पिठामुळे आणि चवीला पण एकदम बेस्ट। बघू शकता, इथे मी भज्यासाठी बॅटर रेडी केलेलं आहे, बघा किती छान। भज्याच्या बॅटरमध्ये जास्त पाणी घालायचं नाही आपल्याला। 1 वाटीसाठी बघू शकता अर्धा ग्लास पाणी लागलेलं आहे। परफेक्ट आपलं भज्यासाठी पीठ तयार झालेलं आहे, बघा। हे जास्त तुम्ही थोडं पातळ केलं तर भज्याचं पीठ पातळ झालं तर भजी आपली चपटी होतात, त्यामुळे जास्त पातळ करायचं नाही भज्याचं पीठ। आता आपण एका कढईमध्ये तेल गरम करूया तळण्यासाठी। बघू शकता फ्रेंड्स, मी एका कढईमध्ये भज्या तळण्यासाठी तेल गरम करून घेतलेलं आहे, छान गरम झालेलं आहे, बघू। आता तेल गरम झाले की नाही
कसं समजेल तर त्यासाठी आपण कसं ओळखायचं, त्यासाठी आपण थोडंसं भाज्याचं पीठ याच्यात टाकायचं आणि ते वर आलं का ते बघायचं. वर आलं असेल तर आपलं तेल परफेक्ट असं गरम आहे समजून घ्यायचं. आपलं छानपैकी तेल गरम झालेलं आहे भाज्यासाठी. आता याच्यात आपण भाजी तळून घेणार आहोत. फ्रेंड्स, माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि भज्याची रेसिपी कशी वाटली तुम्हाला ते सुद्धा माझ्यासोबत शेअर करा. बघा, अशा प्रकारे छोटी छोटी भजी करून घ्यायची आहेत आपल्याला. छोटी छोटी तुम्हाला मोठी आवडत असेल तर तुम्ही मोठी पण सुद्धा केली तर चालतं. अशी छोटी छोटी भजी तळून घ्यायची आहेत आणि गॅसची फ्लेम कमी करून नंतरच भजी टाकायची आपल्याला. अशी सगळी भजी कढईत आपल्या जेवढ्या बसतील तेला तेवढी भजी टाकून घ्यायची आहे त्याला. मी आता या तेलात बसतील तेवढी भजी टाकलेली आहेत बघू शकता. आता आपल्याला याला चम्मच झाऱ्याने थोडंसं पलटून घ्यायचं आहे. असे छान आता आपल्याला मीडियम टू लो गॅसवर ही भजी तळून घ्यायची आहेत आपल्याला बघू शकता. छान असं लालसर थोडंसं शिजेपर्यंत याला तळून घ्यायचे. आपल्याला 3 ते 4 मिनिट लागत असते साधारणतः. भजी आता आपली आतमधून अशी शिजली पाहिजे. बघू शकता आपली छान अशी भजी शिजलेली आहे. ही आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते. बघू शकता किती छान कलर आलेला आपल्या भाज्याला. मी एका प्लेटमध्ये भजी काढून घेते. आता मी थोडीशी आधीची भजी मी काढून घेतलेली आहे तेलामधून. आता दुसरी पण बॅच मी अशाच टाकून घेणार आहे भजी. बघू शकता त्याची छोटी छोटी भजी टाकायची, छान दिसतात आणि खायला पण खूप छान लागतात. फ्रेंड्स, एकदा नक्की ट्राय करून बघा. पावसाळ्याचे दिवस आणि भजी ही मज्जाच वेगळी आहे. बाहेर पाऊस चालू आणि घरात आपण भजी तळून खायची मजाच वेगळी राहते. त्यामुळे आपण पावसाळ्यात तुम्ही एकदा नक्की या प्रकारे तुम्ही भजी करून खा. नंतर मला कमेंट करून सांगा कशी झाली ती. आणि फ्रेंड्स, माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बघा, अशा प्रकारे छोटी छोटी भजी टाकायची आहेत आपल्याला. सगळे आता थोडंसं पीठ आहे माझ्याकडं, तर एवढी भजी त्याच्यात टाकणार आहे. आता गॅसची फ्लेम थोडी लो करून घेऊत आपण, म्हणजे आपली भजी छान आतमधून शिजतील. आणि ही भजी आता बघा आपली कलर आपला चेंज झालेला आहे भज्याचा. अशी पलटी मारून घेऊया. पर्यंत मी परतून घेणार आहे. या भाज्यांना आता मी 1 ते 2 मिनिट तळून घेणार आहे. तुम्ही बघू शकता आपली भाजी आता तळलेली आहे, शिजलेली आहेत. बघा किती छान कलर आलेला आहे.
अर्धवट भजी तळल्यानंतर शिजल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम हाय करून त्याला परतून तळून घ्यायचे. आणि आता आपली भजी बघा छान अशी तळलेली आहे. याला आपण काढून घेऊया प्लेटमध्ये. आणि सगळी भजी तळून झालेली आहे. आपण भज्यासाठी आता मिरच्या तळणार आहोत. बघा 4 ते 5 मिरच्या घेतलेल्या आहे. मिरच्याची फुटायची शक्यता राहते, त्यामुळे थोडं दूर उभे राहा. आपल्या मिरच्या पण छान तळलेल्या आहेत बघू शकता. आता गॅस बंद करून मिरच्या काढून घेणार आहोत. ह्या मिरची तळताना कधीही त्याला मधोमध एक काप द्यायचा, कट करून घ्यायची. त्या तेलात तळल्याला फुटत नाहीत. बघा किती छान मिरच्या तळलेल्या आहेत आपण. आता ह्या सुद्धा आपण त्या प्लेटमध्ये काढून घेऊ. बघू शकता फ्रेंड्स, आपली आता गरमागरम अशी मस्त अशी भजी तयार झालेली आहे. कुरकुरीत असे बघा, कुरकुरीत अशी आतमधून मऊ आणि वरून कुरकुरीत अशी आपली भजी रेडी झाली आहे. या पावसाळ्यात नक्की एकदा ट्राय करून बघा आणि बघा.